कोण आहेस तू? हा? कोण? कोण आहेस तू? कोण आहेस? हा? काय हवंय तुला? बोल ना. हा? कोण आहेस तू? बोल ना. बोलत का नाहीस? काय हवंय माझ्याकडून? मला का मारतोयस? मी काय वाईट केलं तुझं? हा? मला नको मारूस. हा? मला का मारायचंय तुला? मी तुझं काय वाईट केलंय? हा? मला नको मारूस. प्लीज प्लीज मला नको मारूस. हा? हा? ही कबर का खोदते? असं तर नाही की एखाद्याला मारून गाडते? हॅलो, कमांड फोर्स? सोडते. काय करतेस तू? कोणता गुन्हा केलायस तू? आणि ही कबर कोणासाठी खोदतेस? मी हे स्वतःसाठी खोदतेय. या आयुष्याला कंटाळले मी. मला मरायचंय. मला स्वतःला पुरून घ्यायचंय. सोडा मला. सोडा सोडा. वेळ लागलाय का? हो हो, मी वेडी झालीये. वेळ लागलाय मला. वेडी झालीये मी. वेडी आहे मी. वेडी आहे.
चीफ, ही तीच आहे जी मध्यरात्री स्मशानात स्वतःकरता कबर खोदत होती आणि स्वतःला गाडून घेण्याचा प्रयत्नही करत होती. चीफ, मला तरी वाटतं ही मुलगी वेडी आहे. हो मी वेडी आहे, वेडी आहे मी. वेड लागलंय मला. सगळे हेच तर म्हणतात, म्हणून तर मरायचंय मला. हे पहा, तुम्ही आम्हाला अगदी सावकाशपणे सांगा नक्की काय झालं होतं. तुम्हाला का मरायचं आहे आम्हाला हे सांगा. तुम्हाला आत्महत्या का करायची आहे? माझा नवरा. काय? तुमच्या नवऱ्यामुळे तुम्ही आत्महत्या करायला निघालात? नाही, त्यांचा तर 6 महिन्यांपूर्वीच एका कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. आणि माझं आयुष्य भयान. कसं बस मी माझं आयुष्य जगत होते की अचानक 13 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता मी माझा नवरा जॉन मॅथ्यूजला एका टीव्ही न्यूज मध्ये बघितलं. काय म्हणालात तुम्ही? 6 महिन्यापूर्वी मेलेल्या तुमच्या पती जॉन मॅथ्यूजला 6 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही टेलिव्हिजनवर जिवंत पाहिलत? हो. म्हणजे तुम्हाला पूर्ण खात्री आहे की तो मॅथ्यूजच होता? हे काय बडबडताय तुम्ही? कोणतीही पत्नी आपल्या पतीला ओळखण्यात चूक करू शकते का? ओके, पुढे काय झालं? मग काय, मी त्या ठिकाणी गेले जिथून ती न्यूज टेलिकास्ट होत होती आणि मी त्या जागेवर पोहोचले. त्या जागेचा मी कोपरा शोधून काढला. माहित नाही कुठे निघून गेले. मला वाटलं की कदाचित माझा भास असावा. पण त्याच्या 2 दिवसानंतर मी माझ्या कारने जात होते आणि सिटी हॉस्पिटलच्या समोर मी यांना पुन्हा पाहिलं. मी माझी कार तिथेच सोडली आणि मी त्यांच्या मागे पळू लागली. जशी मी त्यांच्या मागे पळाले, एका हवालदाराने मला पकडलं आणि मी त्याला खूप विनंती केली की माझा नवरा आहे, मला जाऊ द्या. पण त्याने माझं अजिबात ऐकलं नाही. आणि त्या आर्ग्युमेंट मध्ये कोण जाणे माझे पती माझ्या डोळ्यासमोरून कुठे निघून गेले. अच्छा, म्हणजे तुमचे पती जॉन मॅथ्यूज तुम्हाला नाही मिळाले म्हणून तुम्ही जीव देण्याचा प्रयत्न केलात? नाही, त्यानंतर मला मारण्याची धमकी देणारे कॉल्स यायला लागले. मला असं वाटलं की कोणाला तरी माझा जीव घ्यायचा आहे. आणि मग मला माझ्या घरात सगळीकडे त्याच्या सावल्या दिसू लागल्या. तुझा कोणावर संशय आहे? आय मीन, कोण असू शकतं हा धमक्या देणारा? बरं सुनैना, मला हे सांग की मॅथ्यूज आणि तुझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आहे? कोणी शत्रू, कोण मित्र? नाही सर, माझे तर कोणीच शत्रू नाहीयेत. हो, माझी काही माणसं होती, जसे मॅथ्यूजचे आई वडील. त्यांचा 7 वर्षापूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. आणि एक अंकल नेहमीच माझी काळजी घेतात. पण मॅथ्यूज जिवंत आहे हे ना कर्नल अंकल मान्य करत आहेत, नाहीतर कोणी. आणि ते लोक तर मला सायकॅट्रिस्ट कडे पण घेऊन गेले. आणि कंटाळून मी
सुनैनाजी, सांभाळा स्वतःला. सगळं व्यवस्थित होईल, विश्वास ठेवा. हे बघा चीफ. अजून झूम कर शायना. हा तर हुबेहूब मॅथ्यूज वाटतोय. पण हे कसं शक्य आहे? ज्या माणसाचा मृत्यू 6 महिन्यांपूर्वी झालाय तो जिवंत कसा होऊ शकतो? चीफ, मला तर डाऊट आहे की हा मॅथ्यूज खरंच मेलाय की नाही. असंही असू शकतं की कोणी मॅथ्यूजचा मुखवटा बनवून सुनैनाला विशिष्ट कारणाकरता घाबरवण्याचा प्रयत्न करत असावा. चीफ, एक थिअरी अजून आहे. असंही होऊ शकतं की 6 महिन्यांपूर्वी मॅथ्यूजच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी मॅथ्यूजचा चेहरा लावून दफन करण्यात आला असावं. किंवा हे काम एखाद्या जुळ्या भावाचं किंवा तशाच कोणाचं तर नाहीये. तुमची सगळ्यांची थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण याच थिअरीवर काम करायचंय. अभि, तू आपल्या शहरातल्या सगळ्या मास्क बनवणाऱ्यांकडे जाऊन चौकशी कर ताबडतोब. राईट चीफ. आणि साहिल, तू याचा शोध घे की मॅथ्यूजचा या कर्नल अंकल व्यतिरिक्त अजून कोणी नातेवाईक आहे की नाही. आणि हो, त्या जुळ्या भाऊवाल्या थिअरीवर पण वर्क कर. मूव फास्ट. ओके चीफ. आणि शायना, 6 महिन्यांपूर्वी झालेल्या मॅथ्यूजच्या केसची चौकशी कर. Yes, आणि हो, इथल्या सगळ्या वर्तमानपत्रात मॅथ्यूजचा फोटो छापून आण. ऑलराईट चीफ. इन्स्पेक्टर साहेब, कमांड फोर्स मधून राठोड बोलतोय. हे बघा, मी तुम्हाला आता एक ईमेल पाठवतो आहे. यात सुनैना नावाच्या एका मुलीची साक्ष आहे. तुम्ही ताबडतोब त्यावरून तपास सुरू करा. थँक्यू. पिंटू, पिंटू, हॅलो. हां, बोला इन्स्पेक्टर साहेब. काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सुनैनाचं सगळं म्हणणं खरं आहे? तिचा त्या दिवशी ट्रॅफिक कॉन्स्टेबलशी वादही झाला होता आणि सुनैनाने नो एंट्री करता फाईनही भरला होता. बरं, म्हणजे अनोळखी कॉल बद्दलचं बोलणंही खरं होतं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच इन्स्पेक्टर. याचा अर्थ हा की सुनैना खरं बोलते, तर काहीही कळायला मार्ग नाहीये. सुनैना जे काही बोलली त्याचा शब्दन शब्द खरा आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये मॅथ्यूज ही दिसतो आहे, हेही खरं आहे. आणि ते 2 धागे जे आपल्याला हे कोडं सोडवायला मदत करू शकतात ते म्हणजे तो मास्क तयार करणारा आणि तो डॉक्टर. त्यांच्या आयुष्यालाही मृत्यूचं सील ठोकलं गेलं, तेही खरं आहे.
जर हे सगळं सत्य आहे तर मग त्या सत्याच्या मागे लपलेलं ते रहस्य उलगडत का नाहीये? आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की डॉक्टर आणि मास्क बनवणाऱ्याला का मारलं आणि कोणी मारलं? त्यानेच मारलंय, ज्याची ही इच्छा नाहीये की आपण मॅथ्यूजच्या सत्यापर्यंत पोहोचावं. हो अभिनव, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंत होतो तेव्हा तेव्हा एका नव्या गोष्टीची सुरुवात तिथूनच होते. एक काम कर, सुनैना आणि तिच्या त्या कर्नल अंकलला इथे बोलव. जरा बघू तरी की मॅथ्यूजचे हे कर्नल अंकल आहेत तरी कोण. स्ट्रेंज पोझिशन यंग मॅन. कमांड फोर्स असू देत नाहीतर मिलिटरी फोर्स, काही फरक पडत नसतो. कळलं? बाय द वे, आय एम रिटायर्ड कर्नल रॉड्रिक्स डिकोस्टा. मेजर राठोड. कर्नल साहेब, तुम्ही मला सिनियर आहात, पण ही केस इतकी गुंतागुंतीची झाली की नाईलाजाने मला तुम्हाला इथे बोलवावं लागलं. आय एम सॉरी. यू जस्ट डू युअर ड्युटी ऑफिसर. कायद्याच्या नजरेत किलर असो की कर्नल, दोघही सारखेच. बोला, काय विचारायचंय तुम्हाला? कर्नल साहेब, तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला अगदी पूर्ण खात्री आहे की 6 महिन्यांपूर्वी मॅथ्यूजचा मृत्यू झालेला आहे? जस्ट अ मिनिट ऑफिसर. सुनैना, फोटो दे. मला माहिती होतं की तुम्ही हा प्रश्न नक्की विचाराल, म्हणून मी हे फोटो सोबत आणलेत. तुमच्या कर्तृत्वाबद्दल बरंच काही ऐकलंय. तुमचा हा संशय अगदी खरा आहे, पण मला तुम्हाला हे सांगायचंय की मी माझ्या या हातांनीच माझ्या तरुण पुतण्याचं मॅथ्यूजच्या पार्थिवाचं वजन पेललं होतं. अंकल, एक्सक्यूज मी कर्नल, तुमच्या पायाला तर मार लागलाय ना? मग तुम्ही मॅथ्यूजच्या प्रेताला आय एम इम्प्रेस्ड मिस्टर राठोड. खूप स्मार्ट ऑफिसर्स समवलेत तुम्ही. यंग मॅन, माझ्या पुतण्याच्या मृत्यूनंतर मी मोडलो होतो आणि काही दिवसानंतर माझा पाय मोडला. सुनैनाजी, 1 मिनिट. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. तुम्ही इतक्या ठामपणे कसं सांगू शकता की तुमचा किंवा मॅथ्यूजचा कोणीही शत्रू नव्हता? राठोड साहेब, माणूस मैत्री ठरवून करतो, पण वैर कुणाशी ठरवून नाही करत. राठोड साहेब, जर त्यांचा कोणी शत्रू असता तर ऍटलीस्ट मला तरी कळलंच असतं. मी सांगतेय ना, यांचा कोणी शत्रू नव्हता. इंटरेस्टिंग. मला वाटतं की आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता हा तोतया मॅथ्यूज, आय मीन टू से हा नवा मॅथ्यूज देऊ शकतो. आता या नव्या मॅथ्यूजला शोधणं भाग आहे. अजिबात नाही.
मॅथ्यूजला शोधण्याची गरज नाहीये. मॅथ्यूज हजर आहे. मॅथ्यूज, सर, हाच आहे माझा मॅथ्यूज. एक मिनिट. तुम्ही मिस्टर? माझं नाव मिस्टर नीरव कोहली आहे. मी वसईत प्रॅक्टिस करतो. 2 महिन्यांपूर्वी मी एका निर्मनुष्य रस्त्याने जात होतो तेव्हा या व्यक्तीने मला खुणेने आपल्याजवळ बोलावलं. ते एक जुनं गोडाऊन होतं. हा तिथे कैद होता. खूप दिवसांपासून काही खाल्लेलंही नव्हतं. हा आजही काही बोलण्या किंवा समजावण्याच्या स्थितीत नाही. याच्याकडे मला काही वस्तू मिळाल्यात, त्यावरून त्याचं नाव कळलं. आणि तुमच्या जाहिरातीवरून मला हे कळलं की तुम्ही याला शोधताय, म्हणून मी याला इथे घेऊन आलो. आणि हे आहे याचं ड्रायव्हिंग लायसन्स. आणि ही ह्याच्या गाडीची चावी. बघितलं मी म्हणाले होते ना की हाच आहे माझा मॅथ्यूज. सुनैना, सांभाळ स्वतःला. मॅथ्यूजला काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या हाताने निरोप दिला होता आणि मृत व्यक्ती कधी जिवंत होत नसतात. मान्य आहे की हे लायसन्स, हे लायटर, ही गाडीची चावी, हे सगळं मॅथ्यूजचं आहे. पण या सगळ्या वस्तू दुसरा कोणी व्यक्तीही आणून दाखवू शकतो, आपल्याला मानसिकरित्या छळून त्रास देण्याकरता. एक काम कर, राठोड साहेबांना त्यांचं काम करू दे. आपण निघूया. पण अंकल, माझं ऐकून तर घ्या. ठीक आहे, तुझ्या खात्री करता. राठोड साहेब, मॅथ्यूजच्या डाव्या खांद्यावर एक बर्थ मार्क आहे. बघा, जर तो बर्थ मार्क जर याच्या बॉडीवर असेल तर कदाचित. अभिनव, चेक कर. चीफ, इथे तर खूण आहे. बघितलं अंकल, मी म्हंटल होतं ना हाच आहे माझा मॅथ्यूज. हे बघा सुनैनाजी, आतापर्यंत हे सिद्ध नाही झालंय की हाच तुमचा मॅथ्यूज आहे. आम्हाला हे सिद्ध करण्याकरता याची डीएनए टेस्ट करावी लागेल. जर याचा डीएनए टेस्ट तुमच्या डीएनएशी मॅच झाला कर्नल साहेब तर ठीक आहे, नाही तर. आय एम रेडी ऑफिसर. तर मॅथ्यूजचा डीएनए कर्नलच्या डीएनएशी मॅच झालाय. कमाल आहे. पण डीएनए मॅच झाल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की 6 महिन्यांपूर्वी मेलेला मॅथ्यूज नव्हता. हो, पण मग तो होता कोण? सुनैनाजी, मेजर राठोड बोलतोय. अभिनंदन तुमचं. त्या मॅथ्यूजचा डीएनए कर्नल साहेबांच्या डीएनएशी मॅच झालाय.
मला थोडक्यात म्हणायचं आहे की तुम्हाला तुमचा मॅथ्यूज परत मिळालाय. हो हो, तुम्ही त्याला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. हो, सध्या तरी त्याची मानसिक स्थिती थोडी नाजूक आहे. जस्ट टेक केअर ऑफ अँड विश यू अ व्हेरी हॅपी लाईफ अहेड. आणि हा सुनैनाजी, कर्नल साहेबांना सांगून टाका की आम्ही आता ही केस बंद करतोय. द केस इज क्लोज्ड. थँक्यू. चीफ, हे काय बोलताय तुम्ही? केस बंद? असं तर तुम्ही आधी कधी नाही केलं, मग आज का? अजून तर हेही नाही कळलं की सुनैनावर हल्ला करणारा होता तरी कोण. आणि ते 2 खून, त्यांचं काय? बोला ना चीफ, तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला तर माहिती आहे ना की कमांड फोर्स कधीही कोणती केस तोपर्यंत बंद करत नाही जोपर्यंत तिच्या मुळाशी पोहोचून गुन्हेगाराला शिक्षा नाही करत. मग भले त्याकरिता एखादा मुर्दा खोदून बाहेर काढावा लागला तरी. अभिनव साहेब, आता हे स्केलेटनच या केसची गुंतागुंत सोडवू शकतात. ताबडतोब हे स्केलेटन डीएनए टेस्ट करता पाठवून द्या आणि हे चेक करा की या स्केलेटनचा डीएनए आणि त्या कर्नलचा डीएनए मॅच करतो की नाही. ताबडतोब. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. चीफ, एक आश्चर्याची गोष्ट आहे, त्या स्केलेटनचा डीएनए कर्नलच्या डीएनएशी मॅच झालाय. काय? याचा अर्थ हा जुळ्या भावांचा खेळ आहे? नाही अभिनव, ही इतकी साधी सरळ कहाणी मुळीच नाही. काहीतरी गडबड आहे या जुळ्या भावांच्या ड्रामामध्ये. साहिल, तू एक काम कर. त्या दिवशी नकली मॅथ्यूजला घेऊन जेव्हा नीरज आपल्या ऑफिसमध्ये आला होता त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज दाखव. चीफ, साहिल, हे झूम कर. चीफ, मॅथ्यूजचा ऍक्सिडेंट नव्हता झाला. त्याच्या हाडात एक छोटसही फ्रॅक्चर नाहीये. त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाला. इट्स अ मर्डर. शायना, अंगठीच्या तुकड्याने आणि तुझ्या या रिपोर्टने या केसच्या विस्कटलेल्या सगळ्या धाग्यांना एकत्र एका झटक्यात जोडलं. आता चला या सगळ्या धाग्यातून
एक वरमाला बनवूया आणि खुन्याच्या गळ्यात घालूया. चिअर्स. नवीन आयुष्याकरता अनेक अनेक शुभेच्छा. या डॉक्टर नीरव या. तुमच्याशिवाय तर हा सोहळा पूर्णच झाला नसता. तुमच्यामुळेच तर मॅथ्यूजला नवं आयुष्य मिळालंय. योग्य बोलताय तुम्ही. जर नीरव नसता तर मॅथ्यूजचा नवा जन्म झाला नसता. हे तुम्ही काय बोलताय? मला तर काहीच कळत नाहीये. चीफ ही खूपच भोळी आहे. तुम्ही म्हणत असाल तर हिला मी माझ्या पद्धतीने समजावू. नाही 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 शायना, मला माहितीये या खरंच खूप भोळ्या आहेत. म्हणून मला वाटतं यांना पूर्ण कहाणी विस्ताराने सांगावी लागेल. कर्नल साहेब, तुम्हीही ऐका, ही कहाणी खूप मनोरंजक आहे. सुनैना नावाची एक मुलगी आपल्या कॉलेजच्या काळात शेल्डन म्हणजे कर्नल साहेबांच्या मुलावर प्रेम करायची आणि त्याच्याशी लग्न करणार होती. बिचारा शेल्डन गरीब होता आणि सुनैनाला आयुष्यातील सगळं ऐश्वर्य हवं होतं. म्हणून शेल्डन आणि सुनैनाने एक प्लॅन बनवला. सुनैनाने आपल्या रूपाच्या जाळ्यात मॅथ्यूजला फसवलं, कारण मॅथ्यूज एक श्रीमंत माणूस होता. साधा भोळा मॅथ्यूजने सुनैनाशी लग्न केलं. पण सुनैनाला लवकरच कळलं की मॅथ्यूज हा नकशिकांत कर्जात बुडालाय आणि त्याच्या 5 करोडच्या इन्शुरन्स पॉलिसी व्यतिरिक्त त्याच्याकडे काहीच नाहीये. आणि या 5 करोडच्या पॉलिसीच्या नॉमिनी होत्या आमच्या सुनैनाजी. आणि या 5 करोडच्या पॉलिसीच्या नॉमिनी होत्या आमच्या सुनैनाजी. म्हणजे जर मॅथ्यूजचा ऍक्सिडेंटल मृत्यू झाला तर ते 5 करोड सुनैनाच्या खिशात जाणार आणि मग ती शेल्डन सोबत आरामात आपलं आयुष्य घालवू शकणार होती. आणि मग एक दिवस. मॅथ्यूज, तुला वेड लागलाय का? बस झालं आता हे पिणं. हा हा आय एम इन कंट्रोल. काय कंट्रोल? बस कर आता, खूप झालं. नाही, आय वोंट. आणि मग मॅथ्यूजच्या मृत्यूला ऍक्सिडेंटल रूप देण्यात आलं. डॉक्टर संतोष आनंदला पैसे देऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा बनविण्यात आला. मग काय, सुनैनाला 5 करोडही मिळाले आणि तिचा प्रेमी शेल्डनही. व्हॉट नॉनसेन्स. हा काय तमाशा करताय आमच्या घरात? मी तुमच्या विरोधात तक्रार करेन. तक्रार नक्की करा कर्नल साहेब, पण या कहाणीत येणारा ट्विस्ट तर तुम्ही नक्कीच ऐकला पाहिजे. तो खूप मनोरंजक आहे. झालं असं की 5 करोडची रक्कम मिळाल्यानंतर आयुष्य आरामात जात होतं. पण तिकडे US मध्ये मॅथ्यूजच्या मामांनी मरण्याआधी 60 करोडची रक्कम मॅथ्यूजच्या नावे केली होती आणि आता मॅथ्यूज हजर नसल्यामुळे ती 60 करोडची रक्कम ट्रस्टकडे जाणार होती. इथे गडबड झाली. आता मेलेल्या मॅथ्यूजला परत एकदा जिवंत करणं भाग तर होतच. आणि मेलेल्या मॅथ्यूजला जिवंत करण्यात सुनैनाला मदत मिळाली डॉक्टर कोहलीची,
जे स्वतः एक प्लास्टिक सर्जन आहेत, पण आमची दिशाभूल करण्याकरता त्यांनी आम्हाला सांगितलं की ते एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. आणि डॉक्टर नीरवने युएसच्या एका मोठ्या प्लास्टिक सर्जनच्या मदतीने शेल्डनला हुबेहूब मॅथ्यूज बनवला. वा कर्नल साहेब, काय डोकं चालवलं तुम्ही. मॅथ्यूज तुमचा पुतण्या होता आणि शेल्डन तुमचा मुलगा. दोघांचा डीएनए तुमच्या डीएनएशी मॅच करणारच. पण ज्या 60 करोड रुपयांकरता तुम्ही हे केलं, ते 60 करोड रुपये कधीच ट्रस्टच्या खात्यात जमा झालेत. हा ऑफिसर काय बोलतोय? आणि तू मला म्हणालीस की पैसे अकाउंटला जमा झालेत म्हणून. ओहो, तुला थोडा संयम नाही ठेवतायत का? अरे हे लोक खोटं बोलतायत. पैसे आपल्याच अकाउंट मध्ये आहेत. तू सगळं काम खराब केलेस, सगळ्या खेळाची माती केलीस. खेळ तर तुम्ही उत्तम खेळलात, पण तुम्ही लोकांनी 2 चुका केल्या. चूक नंबर 1, जेव्हा सुनैनाने साक्ष दिली तेव्हा ती म्हणाली की सिटी हॉस्पिटल जवळ मॅथ्यूजला रोड क्रॉस करताना बघितलं. पण जेव्हा नीरव मॅथ्यूजला आमच्या ऑफिसला घेऊन आला तेव्हा तो व्हीलचेअरवर होता. आणि चूक नंबर 2, मॅथ्यूजच्या थडग्यातून आम्हाला एक हिरा जडित अल्फाबेट जे मिळाला. आणि तेव्हा मला आठवलं की जेव्हा नीरव आमच्या ऑफिसला आला होता तेव्हा त्याच्या बोटात, त्याच्या अंगठीमध्ये असाच एक हिरा जडवलेला अल्फाबेट जे दिसत होता. या जेने आमच्या पुढे खूप कोडी उभी केली. मग आम्ही नीरवला पकडलं. आमच्या पद्धतीने त्याचा चांगला समाचार घेतला आणि त्याला बोलायला, त्याला तोंड उघडायला भाग पाडलं. तेव्हा त्याने सांगितलं की जेचा अर्थ आहे जेनेलिया, म्हणजेच नीरवची पत्नी आणि कर्नलची मुलगी. अर्थ स्पष्ट होता. नीरवची कहाणी खोटी होती आणि तो पहिल्यापासूनच तुमच्या सोबत होता. कर्नल साहेब, तुम्ही या सगळ्या ड्राम्याचे प्रमुख सूत्रधार आहात. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला हेही सांगून टाका की डॉक्टर संतोष आनंद आणि त्या मास्कमॅनला का आणि कसं मारलं. माझं माझ्या मुलावर, शेल्डनवर खूप प्रेम होतं. मॅथ्यूज माझा पुतण्या होता. तो नेहमीच आपल्या श्रीमंतीची शेखी शेल्डन समोर मिरवायचा. आधी आम्ही हा सगळा खेळ प्लास्टिक सर्जरी ऐवजी मास्कनेच खेळणार होतो. पण मास्क बनवणारा पिंटू तयार नाही झाला. आणि जेव्हा तुम्ही लोकांनी मॅथ्यूजचा फोटो वर्तमानपत्रात छापला तेव्हा त्याने आम्हाला पोलिसात जायची धमकी दिली आणि आम्ही त्याचा गळा दाबून त्याचं प्रेत पंख्याला लटकवलं. त्याशिवाय आमच्याकडे अजून काही मार्गच नव्हता. आणि तो डॉक्टर संतोष, त्याने तुमची मदतच केली होती ना? त्याला का मारून टाकलं? डॉक्टरला त्याच्या कामाचे पैसे आम्ही आधीच दिले होते, पण त्याला मॅथ्यूजच्या जिवंत होण्याची आणि 60 करोड मिळण्याची बातमी मिळाली आणि तो ब्लॅकमेल करू लागला. मग आम्हाला त्यालाही मारावं लागलं. जेव्हा तुम्हाला मॅथ्यूजचं डेथ सर्टिफिकेट बनवायचं होतं तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला आणि जेव्हा मॅथ्यूजला जिवंत करून पैसे कमावण्याची वेळ आली तेव्हा मला विसरलात. काय बोलती बंद झाली? हां, मला तुमच्या त्या 60 करोड पैकी 25% वाटा पाहिजे, नाहीतर मी तुमचं पितळ उघडं पाडेन. हे बघा डॉक्टर, मला काही ऐकायचं नाहीये.
तुम्ही प्लॅन तर एकदम उत्तमच बनवला होता, पण सुनैनाजी, तुमच्या नवऱ्याला परत मिळण्यात जो उत्साह आणि घाई तुम्ही केलीत ते बघून माझ्या मनात एक प्रश्न आला की तुमच्यासारखी एक शिकलेली स्त्री जिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, ती आपल्या नवऱ्याचा पुनर्जन्म झाल्याची गोष्ट इतकी चटकन आणि सहजपणे कशी स्वीकारू शकते? आम्ही मामांजीच्या वकिलापुढे नकली मॅथ्यूजला कमांड फोर्सच्या मदतीने सिद्ध करणार होतो. कारण त्याला संशय आला होता की मॅथ्यूज मेलेला आहे. म्हणून मी कबर खोदण्याचं आणि आत्महत्या करण्याचं नाटक केलं, म्हणजे कमांड फोर्स समोर माझ्या बोलण्यात खरेपणा दिसेल. कर्नल डिकोस्टा, तुम्ही तर एक आर्मी मॅन आहात. मग तुम्ही तर या गुन्हेगारांना थांबवायला हवं होतं, पण तुम्ही त्यांना साथ दिलीत. पण एक गोष्ट तुम्ही विसरलात की गुन्हेगारांच्या विचारांचा वेग कितीही अफाट असला तरी कमांड फोर्सचा पंजा त्यांच्यावर कधी ना कधी झडप नक्कीच घालतो. आता मॅथ्यूजच्या पुनर्जन्माचा हा सोहळा तुम्ही सगळे गजाच्या आड तुरुंगात साजरा करा. पाहिलं तुम्ही लोकांनी, मनुष्याला लोभ कुठल्या कुठे घेऊन जातो. म्हणूनच लोभ सोडा आणि आयुष्यात समाधानी राहा, सुरक्षित राहा.